झी 24 तास एक पाऊल पुढे। गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या सिंदेसूर गावात नक्षलवाद्यांनी 2 गावकऱ्यांची हत्या केली आहे। मधुकर कापगते आणि विनायक लोहंबरे अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत। पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणलंय। नक्षलवाद्यांनी सकाळी गावात घुसून हे हत्याकांड घडवलं। गावकऱ्यांसमोर या दोघांची गळा कापून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। गडचिरोली लगतच्या छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या नक्षली भागात गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवायात वाढ झाली आहे। सीआरपीएफची ग्रीन हँड मोहीम या भागात सुरू आहे। माओवाद्यांना मुख्य अड्डा असलेल्या अबुजमाडपर्यंत सीआरपीएफचे जवान पोहोचू लागलेत। त्यामुळे आतापर्यंत नक्षलवाद्यांचा बफर झोन असलेल्या गडचिरोली जिल्हा आता युद्धभूमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे गडचिरोलीच्या शहरी भागात नक्षली कारवाया वाढीस लागल्या आहेत। हीच बाब नकाशाद्वारे समजून घेत आहेत आमचे इनपुट एडिटर आशिष जाधव यांच्याकडे। गडचिरोली जिल्ह्याच्या नकाशावरनं गडचिरोली जिल्ह्यात सध्या कशा पद्धतीचं नक्षली वातावरण आहे हे चाचपणार आहोत। हा आहे गडचिरोली जिल्ह्याचा नकाशा। इथं आहे गडचिरोली जिल्ह्याचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय। गडचिरोली जिल्ह्याचं हेडक्वार्टर जे आहे गडचिरोली शहरामध्ये आहे। इथंच पोलीस मुख्यालय आहे, जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय आहे। त्यामुळे गडचिरोली शहर हे तसं नक्षली कारवायांच्या दृष्टीनं सुरक्षित आहे। पण आपण जर का गडचिरोली शहरापासून इथं दक्षिणेकडे आलो, इथं सिरोंचा हा तालुका आहे, म्हणजे दक्षिणेकडचं अति दक्षिणेकडचं गडचिरोलीचं हे टोक आहे। त्याचबरोबर आपण आग्नेयकडे गेलो, इकडे भामरागड नावाचा तालुका येतो, त्या बाजूला भामरागड, बिनागुंडा, लाहेरी, इथून पुढे छत्तीसगडचा हा परिसर सुरू होतो। आणि इथं या छत्तीसगडमध्ये अबुजमाड नावाची जागा आहे, तो देशभरातल्या नक्षलवाद्यांचा अड्डा समजला जातो। सध्या सीआरपीएफचं जे ग्रीन हंट मोहीम सुरू आहे, ही ग्रीन हंट मोहीम अबुजमाड पर्यंत पोहोचते आहे। जशी जशी सीआरपीएफचे जवान हे अबुजमाडच्या दिशेनं कूच करतायत, तसं तसं नक्षलवाद्यांचं जे पेनिट्रेशन आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाढतं आहे। महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढलेल्या आहेत। आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातला हाच दक्षिणेचा पट्टा, पूर्वेकडचा भाग हा नक्षली कारवायांनी व्यापलेला होता, ग्रस्त होता। पण आता आजची जी घटना झालेली आहे ती गडचिरोली शहराच्या मुख्यालयापासून उत्तरेकडे म्हणजे कुरखेडा तालुका हा गोंदिया लगत आहे, नागपूर रस्त्याच्या बाजूला आहे। विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातनं केवळ एकाच ठिकाणाहून रेल्वे जाते, ती म्हणजे देसाईगंज वरून। आणि देसाईगंज हे त्यामुळेच एक व्यापारी केंद्र आहे। या देसाईगंज पासून फार कमी अंतरावरती हे सिंदेसूर नावाचं गाव आहे, जे कुरखेडा तालुक्यात आहे। तिथं नक्षलवाद्यांनी 2 गावकऱ्यांची हत्या केलेली आहे। नक्षलवादी अर्थात माओवाद्यांच्या विरोधातल्या ग्रीन हंट मोहिमेदरम्यान आतापर्यंत महाराष्ट्र सरकार अलिप्त राहिली। ज्या काही कारवाया होत होत्या त्या आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या दिशेने होत होत्या, पण सीआरपीएफचे जवान जसे जसे अबुजमाडच्या दिशेने कूच करतायत, जसं जसं अबुजमाडच्या जवळ जात आहेत, त्याचे पडसाद हे गडचिरोली जिल्ह्यात उमटतायत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे आणि आजची घटना ही त्याचंच द्योतक आहे। त्याचमुळे महाराष्ट्र सरकारला आता जास्त सजग राहावं लागणार आहे। सुप्रशासन देण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था। झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।